तर रामराम मंडळी, हर हर महादेव. रात्री बिबट्या महाराज आमच्या भेटीला आले होते. त्याला नैवेद्य म्हणून काय दोन कुत्रे होते, त्याच्यातले एक तर त्यांनी एका झपकीला गायब केले. ते कुत्र्याचं नाम निशाण नाही, त्याचा केस बिघट नाही गेला. आणि दुसरं होतं ते तावडीतून सुटून कुठं गायब झालंय की काय मेलंय खपलंय काय माहीत नाही. ते गटायच तयार नाही, त्याला खूप हुडकी लाव. बिबट्याच्या वासानं बैल होते, बैल दावे तोडून खुट्टे उपडून त्या धिंगाणा 2 घंटे लागले बैलाला हुडकून आणायला. ती घटना गेली, बैले बी खूप भेलेत. कुत्र बी तर काय त्याचा पत्ताच नाही. तुम्हाला दाखवतो आसपासचं जंगल, अजून बी त्या जंगलात असेलच. ठीक आहे, तर तुम्हाला जंगल दाखवतो बघा. हे बघा मित्रांनो, जंगल आसपास. हे इथं एक माळ आहे, हे दुसरा माळ आणि हे तिसरा टेकडी. 3 टेकड्या आहेत आणि खूप, आता तुम्हाला कॅमेऱ्यात छोट्या दिसत असतील पण ते खूप मोठे आहेत. या माळाला पट्टे बसून असेल. आता मोठमोठे दगड आहेत तिथं, थंडगार सावली आहे त्याला बसायला. काय करू. आणि ह्या कोट्यामध्ये कुत्रे होते, पण ते जाळी जे लावून होती ती मोकळी होती आणि तिकडं खाली बैल बांधून होते. आणि इथं बघा बिबट्या महाराजाच्या पायाचे निशाण. इथं एक आहे, तिथं 2 आहेत, असे खूप आहेत तिकडं. ते तिकडं कोट्याकडे चालेत. आणि हे पट्ट्या इकून आला ह्या भागातून इकडं. तर मंडळी, भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला दाखवलो बिबट्या आलता, बिबट्या कुठून आला काय नाही, कसा आला, आजूबाजूचा जंगल बी दाखवलो. तर भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोवर तुम्ही चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जा, व्हिडिओला लाईक करून जा व काहीच करू नका, जा खुशाल राहा मस्त. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.